ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना वंदन करून, ज्यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात साकारलं असे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी ते राखलं असे संभाजी महाराज, आणि त्याचबरोबर तुम्हा आम्हाला ज्यांनी आपल्यापर्यंत ही शिक्षणाची गंगा पोहोचवली, सुरुवात केली असे महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीमाई सावित्रीमाई फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या कोकण पट्ट्यामध्ये खऱ्या अर्थाने ज्याने आपल्याला कुळ कायद्याच्या माध्यमातून जमिनीचा अधिकार दिला, जो पूर्ण महाराष्ट्राला लागू झाला, असे आप्पासाहेब नारायण नागू पाटील, ज्यांनी रायगड जिल्ह्यात शिक्षणाचा प्रसार केला, त्याचबरोबर ज्यांनी रयतच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जो बहुजन रयत होता त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचवलं, असे आपले सर्वांचे कर्मवीर भाऊराव पाटील यांना वंदन करून, आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की दिवा पाटील साहेबांचं कार्य फार मोठं आहे, विविध क्षेत्रांमध्ये त्यांचं कार्य आहे, अगदी जमिनीच्या बदल्यात जमीन मिळवून देणारा कायदा त्यांनी आणला, पण त्याच जोडीला ज्या ऐतिहासिक ठिकाणी आपण आज उभे आहोत त्या पनवेल कॉलेजची मुहूर्तमेढ ही दिवा पाटील साहेबांनी केली. रयतला रायगडमध्ये आणण्याचं श्रेय हे लोकनेते दिवा पाटील साहेबांना जातं, आणि स्वतःचं नाव न देता महात्मा फुलेंचं, जे त्यांचे गुरु आहेत, त्यांचं नाव देण्याचं त्यांनी जे उदाहरण स्पष्ट इथे केलं, तर त्या सर्व महान विभूतींना वंदन करून मी प्रयत्न करणार आहे की फार जास्त माझ्या बोलण्यातनं रिपिटेशन होणार नाहीत आणि फार जास्त वेळ मी घेणार नाही, त्यामुळे सर्वांनी शांत चित्ताने माझे जे 2 शब्द असणार आहेत ते ऐकावे अशी माझी विनंती आहे. तत्पूर्वी आपल्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले आजचे आपले प्रमुख मार्गदर्शक बीजी कोळसे पाटील, त्याचबरोबर मंचावरील इतर सर्व मान्यवर, आणि एक विशेष करून ज्यांचं मला अभिनंदन आणि कौतुक करायचं आहे, असे हा कार्यक्रम होऊ नये यासाठी अनेक जणांचा खटाटोप सुरू होता, तरीही कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता जी समाजाची खरी गरज आहे आणि जी शिक्षण हक्क चळवळ जी निस्वार्थ पद्धतीने खऱ्या अर्थाने बहुजनांच्या उद्धारासाठी कार्यरत आहे, त्यांचा शिक्षण हक्क परिषदेचा कार्यक्रम व्हावा यासाठी ज्यांनी निडरपणे आजचा कार्यक्रम रद्द न करता तो सुरू ठेवला, असे आपल्या कॉलेजचे प्राचार्य श्री गणेश ठाकूर सर, डॉक्टर गणेश ठाकूर सर यांचं मी विशेष अभिनंदन करतो, आणि सगळ्यांनी जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं अभिनंदन करावं असं मी सगळ्यांना विनंती करतो. त्याचबरोबर माझी मगाशी ज्या ताईंनी इथे खंत व्यक्त केली त्याबद्दल शिवराज्य प्रतिष्ठानच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो की बरोबर आहे, आपण ज्या महान विभूतींना सन्मानित करतो, आपण ज्यांचे विचार घेतो असं म्हणतो, मात्र आपण आपल्या व्यासपीठावरती त्यांच्यासाठी आसन व्यवस्था करत नाही, ही खरंच एक फार मोठी चूक आहे, आणि ही चूक आम्ही स्वीकारत आहोत आणि भविष्यात अशी चूक होणार नाही याची आम्ही नक्कीच काळजी घेऊ. मित्रांनो, आपण आज शिक्षण हक्क परिषदेच्या निमित्ताने इथे जमलेलो आहोत. शिवराज्य प्रतिष्ठानचं कौतुक थोडंसं करावं तितकं कमी आहे, कारण की ही सगळी 25वीतल्या आतली तरुण पिढी आहे, आणि त्यांनी या तरुण पिढीनं फार मोठा असा शिवधनुष्य उचललेला आहे, तो म्हणजे शिक्षण हक्क तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा. आता ही शिक्षण हक्क परिषद म्हणजे नेमकी काय आहे हे आपल्याला समजून घेणं फार आवश्यक आहे. तुम्हा आम्हाला मगाशी कोळसे पाटील साहेबांनी या परिषदेची फार मोठी व्याप्ती, म्हणजे शिवराज्य एका दिशेने काम करते तर त्याची एक व्यापकता त्यांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त करून दाखवली. त्याला असलेला जो काही ऐतिहासिक दाखला आहे, त्याला असलेली जी काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, वर्णव्यवस्थेची पार्श्वभूमी, या सगळ्यांचा उलगडा करून त्यांनी दाखवलेला आहे. अनेक वक्त्यांनी त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे, पण कुठेतरी ती गोष्ट आपल्याला नाकारून चालणार नाही, ती गोष्ट आपल्याला स्वीकारायला लागणार आहे. आपण जसं मगाशी मी उल्लेख केला, आपल्या ह्या कॉलेजचं नाव बऱ्याचदा या कॉलेजचं नाव पनवेल कॉलेज म्हणून घेतलं जातं, मगाशी उल्लेख केला काहींनी एएससी कॉलेज म्हणून म्हटलं जातं, पण मला असं वाटतं की ज्यावेळी आपण या कॉलेजचं नाव महात्मा फुले आर्ट सायन्स कॉलेज म्हणून घ्यायला सुरुवात करू, एमपीएससी कॉलेज म्हणून जेव्हा बोलायला सुरुवात करू, तेव्हा खऱ्या अर्थाने फुले आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचतील, सगळ्यांमध्ये येतील, आणि पुन्हा एकदा महात्मा फुलेंना आठवण्याची याच्यासाठी आवश्यकता आहे, कारण की तुम्हा आम्हाला माणसात आणण्याचं काम त्यांनी केलं, आणि त्यांनी तो जो एक मूलमंत्र आपल्या सगळ्यांना दिलेला आहे, तो मूलमंत्र सगळ्यांना कल्पना आहे त्या मूलमंत्राबद्दल, आणि त्याची सगळ्यांनी आठवण ठेवण्याची आवश्यकता आहे, अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. की त्यांनी म्हटलेलं आहे, विद्येविना मती गेली. कल्पना आहे सगळ्यांना? विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले,
वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले. येतं लक्षात. जवळपास 150-200 वर्षापूर्वी त्यांनी ही गोष्ट आपल्याला सांगून गेली आणि हा फार मोठा मूलमंत्र आहे. आणि मला असं वाटतंय की आपल्याला सकाळ संध्याकाळी एखाद्या श्लोकाप्रमाणे ह्याला म्हटलं पाहिजे, तेव्हा आपल्याला जाऊन लक्षात येईल की विद्येचं महत्व आपल्या या समाजाच्या उन्नतीमध्ये, समाजाच्या या उद्धारामध्ये, जेव्हा आपण बहुजन चळवळींमध्ये विचार करतो, बहुजन चळवळीमध्ये बहुजनांच्या उद्धाराचा विचार करतो, त्यावेळी ही जी ओळ आहे, या ओळीचं इतकं महत्व आहे की त्यांनी ते जाणलं की प्रत्येक गोष्टीचं मूळ ही विद्या आहे. आज जो एक विशिष्ट वर्ग आपल्यावरती वर्चस्व प्रस्थापित करतो किंवा आपल्याला दाबण्याचा प्रयत्न करतो किंवा आपल्याला शोषण करण्याचा प्रयत्न करतो, तो कुठल्या जोरावर करतो? पैशाच्या जोरावर करतो का? मसलच्या जोरावर करतो का? या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत. तो ज्ञानाच्या जोरावरती तुमच्यावरती वर्चस्व प्रस्थापित करतो. आणि हे ज्ञान प्राप्त केलं पाहिजे हे आपल्या या सर्व थोरांनी ओळखलं, जाणलं, पोचवलं आणि त्याची त्या त्या वेळेला चळवळी निर्माण केल्या. आज 150-200 वर्षानंतर सुद्धा त्या चळवळी जिवंत आहेत. कुठेतरी आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते आणि प्रत्येक गोष्टीचं एक कालांतराने त्याच्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असते. तर त्याच्यामुळे आजची जी शिक्षण हक्क परिषद आहे ही आपल्याला फार समजून घेणं गरजेचं आहे. कुठेतरी म्हणजे विचार करा, आपण जेव्हा बाबासाहेबांचं नाव घेतो, बाबासाहेबांनी जी आरक्षणाची तरतूद संविधानात केली त्याच्यामध्ये काय मेन्शन केलं होतं की ही तरतूद 10 वर्षापर्यंत चालणार आहे आणि गेले 70 वर्ष दर 10 वर्षांनी आपल्याला नवीन अमेंडमेंट करावी लागते आणि तिला पुढे पुढे ढकलावी लागते. याचं कारण काय? त्यांना अपेक्षित होतं 10 वर्षामध्ये या भारत देशामध्ये समानता येईल, या भारत देशातली विषमता नष्ट होईल, सगळी लोक गुण्यागोविंदाने नांदतील, जात व्यवस्था नष्ट होऊन जाईल, सगळेजण एक भारतीय म्हणून सगळ्यांना त्या सर्व संसाधनांवरती अधिकार प्राप्त होईल अशी अपेक्षा त्यांना होती आणि 10 वर्षात ते सगळं होणार होतं. पण ते झालं का? का नाही झालं? कुठल्या गोष्टीमुळे नाही झालं? आणि आता कुठेतरी आमचा बहुजन वर्ग शिकायला लागलाय, समजायला लागलाय, त्याला लक्षात आलेलं आहे शिक्षणाचं महत्व. आणि आता हे शिक्षणाचं महत्व आमचं समजायला येता येता आमच्या जवळ असलेली शाळा बंद करण्याचा घाट घातलेला आहे. आपल्याला हे समजून घ्यायला लागणार आहे की पुन्हा एकदा आपल्याला त्या वर्णव्यवस्थेत ढकलण्याचा प्रयत्न ह्या जी काही तुगलकी सरकार केंद्रात बसलेलं आहे किंवा राज्यात बसलेलं आहे या सरकारांच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा ती व्यवस्थेत लोटण्याचा एक वेगळा इनडायरेक्ट प्रयत्न. हा तुम्हाला डायरेक्टली तिथे कोणी म्हणणार नाही की हे कशाच्या आधारावरती आहे किंवा हे काय, पण त्याचं जे आकलन जर का तुम्ही कराल, त्याचं इंटेन्शन जर का समजण्याचा प्रयत्न कराल तर ते इंटेन्शन आहे की बहुजनांच्या मुलांनी शूद्रासारखंच राहायचं, शूद्रासारखीच कामं करायची, त्यांनी पुढे यायचं नाही, हे त्याच्या मागचं इंटेन्शन आहे. मग हे इंटेन्शन कसं रोखता येईल? हे इंटेन्शन रोखता येणार आहे महात्मा फुलेने दिलेल्या त्या ओळीमध्ये की त्यांनी म्हटलेलं आहे की हे सगळं अनर्थ कोणी केलाय? अविद्येने केलेलं आहे. तर ती विद्या प्राप्त करा, ते ज्ञान प्राप्त करा, ते शिक्षण प्राप्त करा. एकदा शिक्षण तुम्ही प्राप्त केलं तर तो जो बसलेला वर्चस्ववादी जो काही वर्ग आहे त्याच्यात आणि तुमच्यात फरक राहणार नाही. तुम्हीही वर्चस्ववादी व्हाल आणि या देशात तुम्ही 85% अधिक आहेत, त्यामुळे तो तुमचा मूलभूत अधिकार आहे. संविधानाने तो अधिकार आपल्याला दिलेला आहे. कलम 43 आणि 21 मध्ये त्या गोष्टी नमूद आहेत. आणि गंमत म्हणजे याच संविधानातनं दिलेल्या या अधिकाराचा खेळखंडोबा केलेला आहे. म्हणजे मला खूप प्रश्न पडतो की हा नक्की गोंधळ काय सुरू आहे? समायोजन हा काय प्रकार आहे? या शाळा का बंद होऊ घातलेल्या आहेत? याच्या मुळाशी जाण्याचा आम्ही थोडासा प्रयत्न केला. तो मगाशी उल्लेख केला की उनो मध्ये म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन मध्ये मोफत 14 वर्षापर्यंतचं मोफत शिक्षण आणि गुणवत्ताधारक शिक्षण देण्याचा जो ठराव पास गेला तो सगळ्यांनी स्वीकारला, भारतानेही स्वीकारला. भारतामध्ये RTE राईट टू एज्युकेशन ची संकल्पना आली. या राईट टू एज्युकेशन मध्ये केंद्राने एक मॉडेल रूल तयार केलं. 2009 सालची ही गोष्ट आहे. हे केंद्राने निर्माण केलेलं मॉडेल रूल मध्ये एज्युकेशन, शिक्षण ही कॉन्करंट लिस्टचा भाग आहे. कॉन्करंट लिस्ट म्हणजे काय की एखाद्या विषयावरती ज्याच्यावरती केंद्र सुद्धा काम करू शकतं आणि राज्य सुद्धा काम करू शकतं त्याला कॉन्करंट लिस्ट म्हणतात. शिक्षण हा कॉन्करंट लिस्टचा भाग आहे. त्यामुळे केंद्रालाही त्याच्यावरती निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि राज्यालाही त्याच्यावरती निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तर RTEचं जे मॉडेल आहे युनोनी प्रस्तावित केलेलं, ज्यात म्हटलं गेलेलं आहे हे प्रत्येक एका विद्यार्थ्यापर्यंत, मुलापर्यंत शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत पोचलं पाहिजे. 6 ते 14 वर्ष वयोगटामध्ये हे जे मांडलं गेलं
हे आपल्या केंद्रातल्या मॉडेल रूल मध्ये आलं. मॉडेल रूल मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे 1 किलोमीटर पर्यंत प्राथमिक शाळा असली पाहिजे. प्राथमिक शाळेची जी क्षेत्र आहे किंवा जी मर्यादा आहे, अंतराची मर्यादा जी आहे, ती नजीकची शाळेचं प्राथमिक शाळा ही 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये असली पाहिजे. आणि जी माध्यमिक म्हणजे 1ली ते 4थी 1 किलोमीटर आणि 5वी ते 8वी ही जी शाळा आहे ही 3 किलोमीटरच्या परिघात असली पाहिजे. त्याच्या पलीकडे असता कामा नये, कारण की अदरवाईज मुलांना तिथपर्यंत पोहोचता येणार नाही. हा मॉडेल रूल आहे केंद्रातला, हा मॉडेल रूल मध्ये मेन्शन आहे. आता ह्या केंद्राच्या मॉडेल रूल वरती जेव्हा राज्यांनी स्वतःचा आरटीईचं राज्य सरकारने एक निर्णय पास केला, GR काढला, त्या GR मध्ये या लोकांनी कलम 6 मध्ये काय गोंधळ केला, अंतराची जी मर्यादा आहे ज्यात लिहिलेलं आहे 1 किलोमीटरच्या आतमध्ये प्राथमिक शाळा असायला पाहिजे आणि 3 किलोमीटरच्या आतमध्ये माध्यमिक शाळा असायला पाहिजे, तर तिथे यांनी गोंधळ असा घातला की त्या गोंधळात त्यांनी लिहिलं की 1 किलोमीटर अंतर आणि 20 विद्यार्थी क्षमता असलेली पटसंख्या असलेली शाळा, असं त्यांनी त्या डेफिनेशन मध्ये टाकलं. म्हणजे मला सांगा, पटसंख्या आणि अंतर या दोघांमध्ये काय आहे का साम्य? पटसंख्येचा आणि अंतराचा काही संबंध आहे का? काही संबंध नाहीये. असं असताना 2011 साली जर का तो GR येतो आणि तुमच्या आमच्या शिकलेल्या वर्गाकडनं तो, म्हणजे त्यात माझी सुद्धा चूक आहे, मी स्वतः शिकलेला जर का म्हणत असेल तर मी त्यावेळी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, मी त्याला वाचलं नाही, मी समजून घेण्याचा त्याला प्रयत्न केला नाही, कारण की तो मला इमिजिएट बाधित झाला नव्हता. आपण शहरातली लोक, शहरातल्या लोकांना फार मोठा काही फरक पडत नाही. शहरामध्ये त्या सगळ्या गोष्टी ज्या बऱ्यापैकी जवळपास उपलब्ध असतात, पण आपल्या भारत देशातली 50% अधिक जनता ही ग्रामीण भागात राहते, याचा विसर पडता आपल्याला कामा नये. 50 ते 60% पब्लिक ही आज सुद्धा भारतात ग्रामीण भागात राहते. आज जेव्हा आम्ही रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुका असेल, खोपोली असेल, खालापूर असेल, माणगाव असेल, महड असेल, पेण असेल, म्हणजे जेव्हा आम्ही थोडं पनवेलच्या बाहेर पडतो किंवा आम्ही नवी मुंबई ठाण्याच्या बाहेर पडतो, आम्ही थोडं ग्रामीण क्षेत्रामध्ये गेल्यानंतर लक्षात येतं की तिथे 1 किलोमीटरला प्राथमिक शाळा सोडा, 3-3 किलोमीटर पर्यंत प्राथमिक शाळा नाहीये. ही आपली आजची वस्तुस्थिती आहे. 5-5 किलोमीटर पर्यंत तिथे माध्यमिक शाळा नाहीये, ही आजची वस्तुस्थिती आहे. आणि तिथे पटसंख्येच्या नावावरती, पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद करण्याचा घाट घातला जातोय. ही शोकांतिका आहे आजची. आणि शिवराज्य प्रतिष्ठानचं कौतुक यासाठी की ह्या तरुण पिढीनी हा जो आपला महापुरुषांचा जो वारसा आहे, तो वारसा त्यांना लक्षात आलाय की तो वारसा धोक्यात आहे. कुठेतरी या पिढीने जी जळवलेली ज्योत आहे, जी मशाल आहे, तिच्यावर पाणी टाकायचा प्रयत्न आजच्या सरकारकडनं होत आहे. आणि तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आजची ही 25वीतली पिढी पुढे सरसावलेलं आहे. त्याचं मला खूप कौतुक करावंसं वाटतंय. आणि तुम्हा सगळ्या मंडळींना विनंती करणार आहे, त्यांच्या या प्रयत्नाला तुम्हाला साथ द्यायची आहे. आपल्याला आता कुठे कुठे सरकार खोटं पडतंय हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. जसं मगाशी म्हटलं की युनोचा आरटीईचा कायदा किंवा संविधानामध्ये दिलेला जो अधिकार आहे, तो संविधानाने दिलेला अधिकार, पटसंख्या कमी आहे म्हणून त्या गावामध्ये जर का विचार करा 18 मुलंच आहेत फक्त शिकण्यासारखी, आणि म्हणून पटसंख्या जर का त्याच्यामध्ये पूर्ण होत नसेल, तर साहेब कोळसे पाटील साहेब इथे न्यायमूर्ती आहेत, त्यांना विचारीन, साहेब मग त्यांना संविधान लागू होत नाही का? त्यांना तो मूलभूत अधिकार त्यांना लागू होणार नाही का जर का माझी पटसंख्या कमी असेल तर? हा विचार करण्यासारखा विषय. आज जपानचं मगाशी विकीनी उदाहरण दिलं की विवेकने उदाहरण दिलं की त्याच्यामध्ये एका मुलीचं शालेय शिक्षण बंद पडू नये म्हणून तिचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्या गावात ती एकच विद्यार्थिनी आहे, तिला तिच्या शाळेत आणि कॉलेजपर्यंत जायला दुसरी व्यवस्था नाहीये, फक्त ट्रेन ही एक व्यवस्था आहे. त्या सरकारने तिचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत एका पॅसेंजरसाठी ट्रेन चालू ठेवलेली आहे. एका पॅसेंजर का? कारण की ती शिक्षणापासून वंचित होऊ नये म्हणून. इथे आपलं सरकार काय म्हणतं माहितीये? त्या दिवशी त्या देवेंद्र फडणवीसांचं मी भाषण ऐकलं आणि जेव्हा ही शिक्षण हक्क परिषद सुरू झाली, गेल्या वर्षी आपण याची सुरुवात केली, त्यावेळी नोव्हेंबरच्या अधिवेशनामध्ये जवळपास 1 दिवस या विषयावरती चर्चा झाली. त्या सरकारने म्हटलं आम्ही शाळा बंद करणार नाही, पण हे सगळं तोंडी म्हटलं, लेखी त्याच्या संदर्भातलं कोणताही कागद आला नाही. आज जे लेखी पुरावे उपलब्ध आहेत त्यानुसार या शाळा बंद होणार आहेत. त्यांनी कारण काय दिलं या शाळा बंद होण्याचं? त्यांनी कारण दिलं सरकारकडे खूप आर्थिक बोजा आहे, सरकारकडे पैसे नाही आहेत हे सगळं करण्यासाठी. मुळात हा विचारच करणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे मी इथं बसलेल्या लोकांना विचारीन,
तुम्हा सगळ्यांना मी विचारेन, सगळी इथे बसलेली मंडळी सगळीच काही अगदी उच्च म्हणजे आर्थिक चांगल्या याच्यातनं आलेली असतील असं मला वाटत नाही. मी स्वतः एक गरीब कुटुंबातनं आलेलो, 10 बाय 10च्या खोलीत 6 लोक राहिलेल्या कुटुंबातनं मी आलेलो आहे आणि त्याच्यातनं माझं शिक्षण पूर्ण करत आम्ही या म्हणजे आता आपण काम करू शकतो आहोत. तर जेव्हा आपण एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबाला किंवा एका लोअर मिडल क्लासला किंवा अपर मिडल क्लासला विचारलं की तुम्ही इन्व्हेस्टमेंट कुठल्या क्षेत्रामध्ये करायला आवडेल, कुठल्याही पालकांना जर का विचारलं तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट कुठे कराल, शेअर्स मध्ये कराल, गाडीमध्ये कराल, बंगल्यामध्ये कराल, बँकेत कराल की आणखीन कुठे इन्व्हेस्टमेंट कराल, ते म्हणतात काय माहिती आम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट करू, आम्ही इन्व्हेस्टमेंट करू मुलांच्या शिक्षणावरती. करतात की नाही करतात? आई वडिलांची प्रायोरिटी काय असतं? घर बनवणं प्रायोरिटी आहे की मुला मुलींचं शिक्षण प्रायोरिटी आहे? त्यांनी फार्म हाऊस घेणं ही प्रायोरिटी असते की मुला मुलींचं शिक्षण प्रायोरिटी आहे? ऑफकोर्स शिक्षण प्रायोरिटी आहे. का प्रायोरिटी आहे? म्हणजे ज्यांचं उत्पन्न वर्षाला लाख रुपये पण नसेल असे पालक स्वतःचं पोट कापून 60-70 हजार रुपये खर्च करतात मुलांच्या शिक्षणासाठी. म्हणजे किती टक्के खर्च केला त्या मंडळींनी? कमीत कमी 50-60%. ऍव्हरेज काढला, जर का ऍव्हरेज काढला मी सगळ्यांचा, मध्यमवर्गीयांचा, मोठ्या अप्पर मध्यमवर्गीयांचा, लोअर मध्यमवर्गीयांचा, तर तुम्हाला लक्षात येईल कमीत कमी आपल्या एकूण बजेटपैकी 25 ते 30% रक्कम ही शिक्षणात त्या कुटुंबाची खर्च होते की नाही होते? कमीत कमी 25 ते 30% जर का आपण कुटुंबातल्या उत्पन्नातनं आपण शिक्षणावरती खर्च करत असू आणि मग हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार 2.5 आणि 3% त्यांच्या बजेटमध्ये तरतूद करत असेल तर हे केंद्र सरकार आणि हे राज्य सरकार मूर्ख नाहीये का? जो गणित साध्या अशिक्षित पालकाला कळला तो इथे बसलेल्या उच्च विद्याविभूषित जे IAS अधिकारी बसलेले आहेत किंवा हे सगळे मोठे मोठे मंत्रिमंडळी जी काही बसलेली आहेत त्यांना हे साधं गणित कळायला नको का की शिक्षण शिक्षणच आमचं जे आहे ही आमची असेट आहे, ह्युमन रिसोर्स आहे. आपण आज म्हणतो की भारत हा जगातला सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे की नाही आहे? आपण मागच्या वर्षी चीनला मागे सोडलं आणि आपण चीनच्या पण पुढे गेलो. पण मला सांगा ह्याला आपण काय म्हणून बघायचं? याला आपण एक वाईट गोष्ट म्हणून बघायचं की याला एक संधी म्हणून बघायचं? म्हणजे विचार करा, इतकी सगळी माणसं आहेत आणि ही सगळी माणसं जर का उच्च शिक्षित असतील तर त्याच्याने रेव्हेन्यू किती होईल? म्हणजे जर का तुम्ही कमी शिक्षण घेतलं, 10वी पर्यंत पण तुमचं शिक्षण झालं नाही किंवा तुम्ही अशिक्षित असाल तर तुमचा पर डे किती असतो? आजचा पर डे एखादा मजूर काम जो करतो बाहेर, एखादा कोणीतरी त्या रिअल इस्टेट किंवा कुठेही बांधकामावरती मजूर काम करणारा मजूर बघितला असेल, त्याचा पर डे किती असेल? 500 रुपये, 600 रुपये. आणि मला सांगा एखादा उच्च विद्याभूषित जो आहे, आज तांडेल साहेब इथे बसलेले आहेत, त्यांचा पर डे किती असेल? म्हणजे फक्त उदाहरण म्हणून म्हटलं मी, त्यांचा पर डे कमीत कमी 5,000, 10,000 किंवा 50,000 सुद्धा असेल की नाही? मला सांगा जर का आपल्या भारतामध्ये अज्युम करा की आपण 100 कोटी जनता आहोत, 100 कोटीचं 500 रुपये पर डे असं गृहीत धरा, तर आपलं उत्पन्न किती असेल? जे काही एक्स उत्पन्न निघेल. पण विचार करा या 100 कोटी जनतेचं 50,000 पर डे असेल तर उत्पन्न किती होईल? ते ज्या 5 ट्रिलियन इकॉनॉमी ह्या त्या आणि सगळी दुनियादारी सांगता, या दुनियादारीमध्ये जो मूळ आहे तुम्ही आम्ही पब्लिक. या पब्लिकच्या जर का त्यांची उन्नती, त्यांचं उत्थान, त्यांची प्रगती व्हावी, त्यांचं उत्पन्नाचं सोर्स वाढावं, याच्यासाठी जर का प्रयत्नच केला जात नसेल आणि नुसतं तुम्ही 5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या जर का आणाभागा घेत असतील ते राईट आहे की रॉंग आहे? रॉंग आहे की नाही आहे? तर मला एक सांगा, जर का आपल्याला वाटतंय की आपल्या पिढीचा सुद्धा फायदा झाला पाहिजे आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढींचा फायदा झाला पाहिजे, त्यासाठी काही जिवंत उदाहरण आहेत. जिवंत उदाहरण द्यायचं झालं तर आपण विचार करतो युनायटेड स्टेट्स अमेरिका काय आज नंबर 1 आहे ना? ऑस्ट्रेलिया मोठा देश आहे, सिंगापूर, कॅनडा, बरोबर की नाही? ही आज जर का सगळ्यात डेव्हलप कंट्रीज म्हणून म्हटली जात असतील इन्क्लुडिंग जपान, ही कशामुळे आहेत? त्यांनी 50-60-100 वर्षापूर्वी एक धोरण स्वीकारलं होतं आणि ते धोरण होतं मोफत, सक्तीचं आणि गुणवत्तापूर्वक शिक्षण आणि आरोग्य. या 2 गोष्टींना त्यांनी 100 वर्षापूर्वी स्वीकारलं, त्यावर काम केलं आणि आज त्यांच्याकडे जे काही इंटेलेक्च्युअल आहे, त्यांच्याकडे असलेली जो ह्युमन रिसोर्स मध्ये जे काही तुम्ही आमच्या सगळ्यांची जी वाढलेली गुणवत्ता आहे, या गुणवत्तेमुळे तो देश प्रगती करतोय आणि ह्या गुणवत्तेलाच वाढवायसाठी यांच्याकडे पैसे नसतील तर हे राईट आहे की रॉंग आहे? कळतंय? बेस लक्षात आला तुम्हा लोकांना? या शिक्षण हक्क परिषदेचा जो
जो काही अन्वयार्थ आहे किंवा जो काही आपल्याला याच्यातनं समजून घेऊन जायची गोष्ट जी आहे ती गोष्ट आहे की कुठेतरी तुमचं आमचा अधिकार असलेलं हे शिक्षण, तुम्ही म्हणाल की आम्ही कुठे काय टॅक्स देतो, मगाशी उल्लेख केला की अगदी छोट्यातली छोटी गोष्ट, अगदी छोट्यातल्या छोटी गोष्टीसाठी सुद्धा तुम्ही सकाळी म्हणजे अगदी माचीसची काडी पण वापरत असाल त्याच्यावर दिला जाणाऱ्या जीएसटीचा जो एक अर्धा हिस्सा आहे तो राज्य सरकारकडे जमा राहतो आणि अर्धा हिस्सा जो आहे केंद्र सरकारकडे जमा राहतो. तर तुम्ही आम्ही सगळे टॅक्स देतोय, पण तुमच्या आमच्या टॅक्स मधला आपले पालक शिक्षक जर का 20% 30% खर्च करत असतील शिक्षणावरती, तर या केंद्र सरकारची जबाबदारी आहे की शिक्षणाचा खर्च युनोनी पण सांगितलेला आहे कमीत कमी 6% असायला हवा. माझं असं मत आहे भारताला जर का पुढे जायचं असेल तर कमीत कमी 10 ते 15% खर्च हा शिक्षणावरती होणं क्रमप्राप्त आहे, आवश्यक आहे. आणि कुठेतरी हे सरकारला करायला भाग पाडायची जबाबदारी ही तुमच्या आमच्या सगळ्यांवरती आहे. माझं खूप कौतुक करावं वाटेल, मगाशी त्यांनी जरी खेद व्यक्त केला की ह्या कार्यक्रमासाठी अनेकांनी विरोध केला किंवा बऱ्याच जणांनी त्यांनी सोशल मीडियावरती ट्रोल करायचा प्रयत्न केला, टार्गेट करायचा प्रयत्न केला. माझी रोशनला विनंती असणार आहे किंवा सगळ्या सहकार्यांना विनंती असेल की अशा ट्रोल्सला भीक घालू नका, अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका आणि आपण आपलं काम नेटाने पुढे घेऊन जायचा प्रयत्न करा. आणि मला कौतुक, अभिनंदन, अभिमान सगळं म्हणजे आहे की आतापर्यंत झालेल्या परिषदांमधली सगळ्यात जास्त सक्सेसफुल परिषद ही आजची इथली पनवेल तालुक्यातली आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय तुम्हा सर्व मंडळींना जातं. त्यामुळे तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. मित्रांनो, फार वेळ मी घेणार नाहीये, पण तुम्हाला लक्षात आलंय ना शिक्षण हक्क परिषद काय आहे, शाळा का वाचवायला पाहिजे. आपल्याला आपल्या प्रत्येक मुलापर्यंत, भले त्या गावामध्ये एकच मुलगा असला तरी ती शाळा टिकली पाहिजे. आणि नुसती शाळा टिकून चालणार नाही, म्हणजे शाळेत गेल्यानंतर माहिती असतं की शिक्षकच लापत आहेत, बेपत्ता आहेत किंवा एकाच शिक्षकावरती जबाबदारी आहे पहिलीपासून 8वी पर्यंतच्या मुलांना शिकवण्याची. गुणवत्ता कशी मिळेल. मग अशा केसमध्ये भले विद्यार्थी एक असला पण जो इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, जो शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत, मग अगदी शिक्षकांच्या संख्येपासून तर तिथे आवश्यक असलेल्या साधन सामग्रीपर्यंत, या सगळ्या साधन सामग्री ह्या उच्च दर्जाच्या गुणवत्तापूर्वक असल्या पाहिजेत. याच्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे. आपण जर का बघितलात की तुम्हाला एखाद्या तुमच्या गावाखेड्यामध्ये म्हणजे रायगड पट्ट्यातला आपण जर का विचार केला तर आपल्याला एखादी प्रायव्हेट शाळा दिसते. प्रायव्हेट शाळेमध्ये 1ली ते 10वी पर्यंतचे वर्ग आहेत, तिथे एका शिक्षकाने भागतं का. पण त्याच्याच बाजूला एक जिल्हा परिषद शाळा आहे, तिथे एका शिक्षकावरती सगळा लोड आहे की नाहीये. म्हणजे मला सांगा, जर का प्रायव्हेट शाळेमध्ये एका शिक्षकाने भागत नाही, तिथे जर का 10 शिक्षकांची आवश्यकता लागत असेल तर ती जिल्हा परिषद शाळेला पण लागणार ना. हा साधासा कॉमन सेन्स आहे. मग तो 10 शिक्षक तिथे का असू नये, तिथे लागणार इन्फ्रास्ट्रक्चर तिथे का असू नये, याच्यासाठी प्रश्न कोणी विचारलं पाहिजे. हे प्रश्न विचारले पाहिजे तुम्ही आम्ही, कारण की वी आर पेइंग टॅक्स. तुम्हाला वाटेल मी इन्कम टॅक्स देत नाही, तुम्ही जीएसटी देता रोजच्या रोज प्रत्येक गोष्टीवरती. तुम्ही विकत घेतलेली वही, तुम्ही विकत घेतलेलं पेन, तुम्ही विकत घेतलेली खडूची पेन्सिल, प्रत्येकावरती तुम्ही जीएसटी देताय, तुम्ही टॅक्स पेयर आहात. आणि अशा वेळी मी जर का टॅक्स देतोय तर गुणवत्तापूर्वक शिक्षण, गुणवत्तापूर्वक आरोग्य हे मला मिळणं ही माझा संविधानिक अधिकार आहे आणि त्याच्यासाठी मी बोललो पाहिजे, मी व्यक्त झालो पाहिजे. मग तुम्ही म्हणाल याच्यातनं होणार कसं, म्हणजे कळलं सगळं गोष्ट लक्षात आली, तुमचं म्हणणं सगळं राईट आहे, पण आमचा आवाज पोचेल कसा, हाऊ वी रीच, कसं राज्य सरकार आमचं काय ऐकेल, केंद्र सरकार आमचं काय ऐकेल. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून तुम्हाला सांगायला आवडेल मला, आपल्या इथली जी राज्य व्यवस्था आहे ती वेगवेगळ्या 3 टप्प्यामध्ये आहे. म्हणजे एक जरी केंद्रीय पातळीवरची असली, दुसरी राज्य पातळीवरची असली, तिसरी ही स्थानिक स्वराज्य पातळीवरची आहे. म्हणजे काय, तुमची ग्रामपंचायत, तुमची महानगरपालिका ही तुमची स्वराज्य संस्था आहे. तुमच्या ग्रामपंचायतीत काय निर्णय घ्यायचे ते मोदी ठरवेल का, ते कोण ठरवणार, गावकरी ठरवणार ना. मग तुमच्या गावकऱ्यांना, तुमचं सरपंच, तुमचे जे पदाधिकारी आहेत, ग्रामपंचायतीतले सदस्य, आणि ह्या सगळ्यांना ऐकायचं नसेल, सरपंच नसेल ऐकायचा, पण गाव जर का उभा राहिला, तुमच्या गावातली 200 लोक असतील, 500 लोक असतील, गावाने ठरवलं की माझ्या गावातली शाळा ही टिकलीच पाहिजे, गावाने ठरवलं की प्रायव्हेटला जर का 5 शिक्षक पाहिजेत तर माझ्या गावातल्या शाळेत पण 5 शिक्षक पाहिजेत, काही ठरवलं की तिथे 4 कम्प्युटर आहेत तिथे पण 4 कम्प्युटर पाहिजेत, तिथे जर का ही साधन सामुग्री आहे, प्रायव्हेटला ही यंत्रणा लागते, तर ती यंत्रणा माझ्या गावातल्या शाळेत पण पाहिजे. हा प्रश्न कधी विचारलाच नाही ना आपण, तो विचारायला आपल्याला सुरुवात करायला लागणार आहे. त्यामुळे आम्ही पायलट म्हणून रायगड जिल्ह्याला आम्ही विनंती करणार आहे शिवराज्याला की पायलट म्हणून आपण रायगड जिल्ह्यावरती आपण लक्ष केंद्रित करूयात. त्यांना उत्तर कोकणावरती आपल्याला केंद्र करायचंच आहे, पण रायगड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये
ग्रामसभा झाली पाहिजे, त्या ग्रामसभेमध्ये आम्हाला गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळालंच पाहिजे, आम्हाला गुणवत्तापूर्वक आरोग्य मिळालंच पाहिजे, यासाठी आपण ठराव घेतले पाहिजेत. आणि ह्या ठराव नुसते घेऊन चालणार नाहीत. ग्रामपंचायतीतनं ग्रामसभेतनं हे ठराव घेऊन आपल्याला हे ठराव तहसीलदार कलेक्टरच्या माध्यमातून आपल्याला पार राज्य ते केंद्रापर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि जोपर्यंत ही व्यवस्था सुधरत नाही तोपर्यंत आपण पाठपुरावाच नाही तर आंदोलनाच्या माध्यमातून सुद्धा टप्प्याटप्प्यात काम केलं पाहिजे. आणि मला खात्री आहे ज्या दिवशी सरकारला कळेल, आतापर्यंत त्यांना काय वाटतं की ह्यांना काही कळत नाही, आम्ही किती तिथे नोटिफिकेशन काढले, GR काढले, यांना काही फरक पडत नाही कारण हे कधी वाचायला गेलेच नाहीये, त्यांना काही कळत नाहीये. पण ज्या दिवशी त्यांना कळेल की सगळ्या तळागाळातल्या खालच्या प्रत्येक माणसापर्यंत हा विषय पोहोचतोय, ते जागृत होत आहेत, त्यांना त्यांचा अधिकार कळतोय, आणि जेव्हा लोकांना लोकांचा अधिकार कळायला लागतो तेव्हा खऱ्या अर्थाने लोकशाहीला सुरुवात होते. आणि मला कुठेतरी विनंती आहे, आव्हान आहे तुम्हा सगळ्या मंडळींना, आज जरी आपण लोकशाहीत राहत असलो तर खऱ्या अर्थाने ती लोकशाही नाही, आणि ही लोकशाही पुन्हा जिवंत करण्याची जबाबदारी कुठेतरी तुमच्यावर आणि आमच्यावरती आहे. आणि हा खूप मोठा शिवधनुष्य हा शिवराज्याच्या माध्यमातून उचलला गेलेला आहे. त्यामुळे रोशन पाटील असेल, हिमांशू असेल, मगाशी विवेकनी छान भाषण केलेलं आहे, विकीनी छान भाषण केलेलं आहे, ही तरुण पिढी जी आहे ही आपल्या या थोर पुरुषांचा वसा घेऊन, वारसा घेऊन पुढे सरसावलेली आहे. ह्यांची ताकद वाढवणे, यांच्या सोबत राहणे, यांना बळ देणे, मग ते अगदी तन मन आणि धनापासून ही बळ देणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती असणार आहे की आपण सगळ्यांनी या चळवळीमध्ये सामील व्हा. आपलं शिक्षण झालेलं असलं तरी अजून आपल्याला आपला अधिकार, आपला त्या ज्या संसाधनांवरती असलेला अधिकार, त्या नोकऱ्यांवरचा अधिकार, त्या वेगवेगळ्या गोष्टींवरचा अधिकार आपल्याला मिळालेला नाही, तो मिळवायचाच आहे. आणि आपले खालची जी पिढी आहे, जी आदिवासी पाड्यातल्या शाळा बंद होत आहेत किंवा ज्या ग्रामीण भागातल्या शाळा बंद होत, त्या प्रत्येक एका मुलापर्यंत त्याच्या हक्काचं शिक्षण पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणं ही तुमची आणि आमची जबाबदारी आहे. त्यासाठी आपण सगळे शिवराज्य प्रतिष्ठानच्या मागे तुम्ही सगळ्यांनी उभं राहावं असं सगळ्यांना मी विनंती करणार आहे. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या सोबत असावं, सगळ्यांनी त्यांना बळ द्यावं अशी विनंती करतो. आणि सगळ्यांनी इतका वेळ थांबलात आणि आमचं सगळं बोलून घेतलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आमच्या आजच्या वक्त्यांच्या माध्यमातून जर काही गोष्टी तुम्हाला खटकल्या असतील किंवा ते गोष्टी तुम्हाला पटल्या नसतील त्या वैचारिक स्तरावरती घ्याव्यात आणि त्या मनाला लावून घेऊ नये. आणि त्याबद्दल जर का कोणाचं तरी सुद्धा मन दुखावलं गेलं असेल तर शिवराज्य प्रतिष्ठानच्या वतीने मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि कौतुक करून मी सगळ्यांची रजा घेतो.